शिवसेनेचे वैद्यकीय कक्ष शहर प्रमुख अजय सपकाळ यांच्या वडिलांचं सह्याद्री रुग्णालयात निधन झाल्यानंतर या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली। मी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्याने त्याचा राग मनात धरून माझ्या वडिलांना या लोकांनी शिक्षा दिल्याचा आरोप सपकाळ यांनी केला। जोपर्यंत हे रुग्णालय सील होत नाही, आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, असे म्हणत नातेवाईकांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केले। अजय सपकाळ हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वैद्यकीय कक्षाचे शहर प्रमुख आहेत। अजय सपकाळ यांच्या वडिलांचे 28 तारखेला 12:30 वाजता अल्सरचे ऑपरेशन होतं। त्यांनी सांगितले की मी डॉक्टरांकडे माहिती घेऊन माझ्या वडिलांना रुग्णालयात ऍडमिट केलं होतं। 2 दिवसात व्यवस्थित होतील असं त्यांनी मला सांगितलं। 28 तारखेला ऑपरेशन झालं, त्यानंतर 2 दिवसात माझे वडील व्यवस्थित झाले। 2 दिवसात ते शुद्धीवर आले होते। त्यांचे व्हेंटिलेटर काढलेले होते। त्यांनी आमच्यासोबत गप्पा मारल्या। 2 दिवस ऑपरेशन झालेल्या माणसाला तेथील डॉक्टरांनी खुर्चीवर बसवलं आणि 20 ते 25 टाक्यांपैकी त्यांचे 6-7 टाके त्यावेळेस फुटले। याबाबत डॉक्टरांनी आम्हाला कुठलीही कल्पना दिली नाही। त्यांच्या शरीरात इन्फेक्शन झालं असल्याचं सांगितलं आणि स्कॅन करायलाही घेऊन गेले। अल्सरचे ऑपरेशन झालेल्या रुग्णाच्या फुफ्फुसात पाणी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं नाही, फक्त इन्फेक्शन आहे इतकंच सांगत राहिले। डॉक्टरांनी चुकीची ट्रीटमेंट देऊन माझ्या वडिलांना मारल्याचा आरोप अजय सपकाळ यांनी केला आहे। शिंदे साहेब, मी तुम्हाला सांगत आहे, मी शिवसेनेचं शहर प्रमुख असतानाही तुमच्या कार्यकर्त्याला न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांचे काय हाल असतील। तोडफोड कोणी केली याचं आम्हाला कल्पना नाही, पण सर्वसामान्य माणसाला रोज या रुग्णालयातच मरायचं काम आहे। हे लोक इन्शुरन्सचे पैसे उकळतात आणि माणसं मारतात। जोपर्यंत हे रुग्णालय सील होत नाही आणि आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। मी वैद्यकीय क्षेत्रात काम करतो याचा राग मनात धरून त्यांची शिक्षा माझ्या वडिलांना या लोकांनी दिली आहे। सह्याद्री हॉस्पिटलने म्हटले आहे की रुग्णाच्या निधनाबद्दल आम्हाला अत्यंत दुःख झाले आहे। या 76 वर्षीय रुग्ण 28 नोव्हेंबर रोजी आमच्या रुग्णालयात गंभीर वैद्यकीय स्थितीमुळे दाखल झाले होते। त्यांचे मल्टी ऑर्गन फेल्युअर झाले होते। शहरातील दुसऱ्या रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना आमच्याकडे दाखल करण्यात आले होते। आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने केलेल्या व्यापक प्रयत्नानंतर आणि सर्व योग्य पुराव्यांवर आधारित वैद्यकीय प्रोटोकॉलचा वापर करूनही रुग्णाची स्थिती अत्यंत गंभीर असल्यामुळे आणखीन बिघडत गेली आणि दुर्दैवाने आज त्यांचे निधन झाले। सर्व वैद्यकीय हस्तक्षेप आणि क्लिनिकल निर्णय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांनुसार अतिशय काटेकोरपणे घेण्यात आले होते। आम्ही शोकाकुल कुटुंबियांप्रती मनपूर्वक संवेदना व्यक्त करतो। या कठीण काळात आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत। कुटुंबाला शक्य त्या सर्व प्रकारे मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत। तथापि रुग्णालयात घडलेल्या हिंसक प्रकाराचा आम्ही तीव्र निषेध करतो। याशिवाय मालमत्तेच्या नुकसानीबाबत आम्ही पोलिसात तक्रार दाखल करत आहोत, कारण अशा वर्तनांमुळे रुग्ण, त्यांचे कुटुंबीय आणि आमचे आरोग्य कर्मचारी यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे। अजय सपकाळ माझ्या वडिलांना 12:30 वाजता 28 तारखेला नॉर्मल अल्सरचं ऑपरेशन होतं, त्यासाठी दाखल केलं। विशेष म्हणजे मी शिवसेनेचा वैद्यकीय मदत कक्षाचा शहर प्रमुख आहे शिंदे साहेबांचा। मी व्यवस्थित प्रोसेस करून डॉक्टर साहेबांशी कोऑर्डिनेट करून सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन त्यांना दाखल केलं। डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं 2 दिवसाच्या आत वडील व्यवस्थित होतील। 28 तारखेला दुपारी ऑपरेशन झालं। ऑपरेशन झाल्यावर 2 दिवसांनी वडील व्यवस्थित झाले, शुद्धी आले, सगळं बोललं, वेंटी काढला, ऑक्सिजन काढला, वडिलांनी गप्पा मारल्या आणि 2 दिवसाचं ऑपरेशन झालेलं असतं त्या माणसाला त्यांनी खुर्चीवर बळजुबरीने बसवलं आणि बसवल्यानंतर ते त्यांचे टाके होते 20-25, त्यातले 7-8 टाके तुटल्यानंतर टाक्यांनी डॉक्टरांनी काही आम्हाला सांगितलं नाही। इन्फेक्शन आहे बॉडीत। त्या संध्याकाळी त्यांनी वडिलांना सिटी स्कॅनवर नेलं। अक्षरशः आपटलं, हे डॉक्टर फ्रॉड आहे का कुणाला काही माहित नाही। लिहून दिलं डॉक्टर येतो, एक नवीन डॉक्टर येतो, ट्रीटमेंट देतो, तो मास्क लावून आलेला असतो, गळ्यातून निघून जातो। अक्षरशः आमच्या वडिलांना एवढा त्रास झाला। त्या डॉक्टरांना म्हणलं अल्सरचं ऑपरेशन आहे, त्यांनी त्यांचा फुफ्फुसात पाणी झालं सांगितलं, पण शेवटपर्यंत मला सांगितलं ना इन्फेक्शन आहे। आतड्यांचं त्यांचं ते जे टाके मारलेत ते टाके उसवलेत, त्यांनी शेवटपर्यंत नाही सांगितलं। त्यांच्या पोटातनं एअर बाहेर होती बुडबुड्या, तरी शेवटपर्यंत नाही सांगितलं, फक्त इन्फेक्शन आहे, इन्फेक्शन आहे, इन्फेक्शन आहे। हा फोटो बघा, हा आतड्यांचा फोटो माझ्या बापाचा। पेशंट डायलिसिस वर नेला पार तरी सांगितलं नाही। हे बघा 48 तासाचं डायलिसिस होतं। हा फोटो इन्फेक्शन असताना पेशंटची ट्रीटमेंट चालू आहे आणि इन्फेक्शन चालू आहे असं कंटिन्यू सांगत होते। फुफ्फुस गेले म्हणले, किडण्यांवर आला,
तुमच्या लिव्हरला प्रॉब्लेम झालाय, हळूहळू करत असं डायलिसिस आणलं आणि शेवटी माझ्या वडिलांना आज सकाळी 8 डॉक्टरांनी बसून छाती फोडून टाकली, दाबून बरगड्या मोठ्या सगळ्या चाप केला छातीचा, चेहरा विस्किट केला, पाणी चेहरा माझ्या बापाचा व्हेंटिलेटरनी फुटून गेला इकडून, माळकरी बाप्पा, माझा बाप माळकरी, काही कारण सांगून या हॉस्पिटलला घोडा लावल्याशिवाय राहणार नाही. शिंदे साहेब, मी तुम्हाला सांगतोय, मी शिवसेनेचा शहर प्रमुख असून जर तुमच्या कार्यकर्त्याला अन्याय मिळतोय तर सर्वसामान्यांचं काय हाल होत असेल? नेमकं आज आपण तोडफोड केली आहे, काय नेमकी भूमिका आहे आपली? मी आम्हाला माहित नाही तोडफोड कोणी केली, पण सर्वसामान्य माणसाला रोज मारण्याचं यांचं काम आहे. पैसे घेतात, उकळतात, इन्शुरन्स पास करतात आणि मारून टाकतात माणसाला. तेव्हा बोरावके डॉक्टर कोण आहेत, चाकणे कोण आहे, काही मॅनेजमेंटची संबंध नाही. 1 तास येणाऱ्या माणसाला तुम्ही इथं एमडी बनवता हॉस्पिटलचा आणि गोळ्या कुणाला देतोय काय नाही, घंटा त्याला अक्कल एका नाही, त्या कुठल्या डॉक्टरला काय देतोय. आणि भूमिका काय असणार? भूमिका जोपर्यंत मला न्याय मिळत नाही इथनं उठणार नाही आणि हे हॉस्पिटल सील झालंच पाहिजे. माननीय आंबेडकर साहेब, तुम्ही आरोग्याचे मंत्री आहात महाराष्ट्राचे, मंगेशकर चिवटे, श्रीकांतदादा शिंदे, तुम्ही जर या कार्यकर्त्यांना न्याय दिला तरच योग्य आहे. साहेब, हे खूप चुकीचं झालेलं आहे. जर वैद्यक क्षेत्रात मी काम करतोय, यांनी माझ्यावर खुन्नस करून माझ्या बापाला ही सजा दिलेली आहे. मी जर कायद्याच्या मार्गाने चाललो असेल तर मला अनर्थ करायला वेळ नाही लागणार. एक इसम केरू सपकाळ म्हणून आहेत, वयस्कर आहेत, त्यांच्यावरती उपचारादरम्यान त्यांची मयत झालेले आहे ते, तर त्या अनुषंगाने त्यांच्या नातेवाईकांचं ट्रीटमेंट व्यवस्थित दिली नाही असं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ही तोडफोड केलेली आहे. तर त्याच्या संदर्भात त्यांचं जे म्हणणं आहे तर ते आपण रेकॉर्डवरती घेत आहोत. त्यांच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत, पण तरी सुद्धा जे हे ट्रीटमेंटबद्दल जे काय त्यांचं म्हणणं होतं तर त्यांनी ते प्रॉपर सांगणं आणि त्याच्यासाठी लिगल प्रोसिजर जी आहे मेडिकल कमिटी समोर त्यांचे पेपर्स पाठवले जातील आणि इतर कारवाई केली जाईल. पण कोणत्याही प्रकारे अशी तोडफोड आणि हे करणं हे योग्य नाही. पण मॅडम, हॉस्पिटलकडून गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पेशंटच्या छातीवर बसून जोरजोरात दाबलं, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यावर काही हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांकडे काही माहिती सांगितली आहे का? काय झालं प्रकार? त्यांच्यावरती जे काही उपचार केले त्याचे डॉक्युमेंट्स आणि हे जे आहेत ते आपण घेतले जातील. काही निग्लिजन्स असेल तर त्या अनुषंगाने त्यांच्यावरती जी पुढची जी आहे तर ती कारवाई होईल. पण आता सध्या ते पेपर्स घेणं आणि त्याच्यानंतर त्या कमिटीकडे पाठवून पुढची कारवाई केली जाईल. किती जणांना ताब्यात घेतलं? ताब्यात अजून जे आहेत तर त्याच्याबद्दल चालू आहे, त्यांना घेणं वगैरे चालू आहे. ठीक. सीसीटीव्ही बघितल्या आपण, काय नेमका प्रकार घडलाय? किती लोक होते तोडफोड करायला? ते सीसीटीव्ही बघणं सुरू आहे, थोड्या वेळात आपल्याला पूर्ण डिटेल कळवलं. गुन्हा दाखल होईल? दोघांच्याही आता ज्या आहेत तर त्यांना बोलवलेलं आहे, त्या दोघांनाही त्यांच्या कंप्लेंट ज्या आहेत तर त्या घेतील. पण त्याच्याप्रमाणे पुढची जी कारवाई असेल त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या ज्या कंप्लेंटमध्ये असेल तर त्या पद्धतीने पुढची कारवाई केली. रॉयल जीपीएस, तुमचा मार्ग आमची जबाबदारी. जीपीएसचे फायदे: गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते, गाडीचा स्पीड किती आहे ते समजते, गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते, मागील 90 दिवसांचा डेटा चेक करता येतो, जीपीएस वर 12 महिन्यांची गॅरंटी, एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर, जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते, स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील, जाणार नाही गाडी चोरीला, फक्त एक कॉल करा. अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे 9096757544, गणेश धाबेकर 7775897073. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.